त्यामागे त्या खेळाडूंचं जेवढं महत्त्व आहे, कौतुक आहे, श्रेय आहे, तेवढंच महत्त्व भाऊचं पण आहे. कारण अतिशय शिस्तीमध्ये त्या खेळाडूकडनं ती सराव प्रॅक्टिस करून घेण्याकरता भाऊनी अतिशय ज्याला वर्कोहोलिक असा त्याचा स्वभाव होता आणि कुठलीही गोष्ट समर्पित भावनेतून पूर्ण करायची, याप्रमाणे त्यांनी हे काम केलं. खरं म्हणजे आपल्या समाज जर घडवायचा असेल तर आज सगळ्यात मोठी आपल्यासमोर अडचण आहे की आपल्या घरातले विद्यार्थी, छोटे मुलं मोबाईल फोनवर खेळत असतात आणि यातून खूप मोठं नुकसान होत आहे. आणि त्यातल्या त्यात भर अशी आहे की आई वडील अजून त्यांना मोबाईल फोन हातात देतात. खरं म्हणजे आपल्याला भविष्यातली पिढी जर निर्माण करायची असेल तर त्याकरता ती उत्तम मैदानावरच त्याचं व्यक्तित्व घडू शकतं. आणि हे जे व्यक्तित्व घडू शकतं त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे उत्तम मैदानांची आवश्यकता आहे. परंतु हे सगळं करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मला 2 अनुभव असे आलेत की मी एकदा 300 कोटी रुपये रेशीमबाग मैदानाकरता मंजूर करून आलो आणि माझ्या डोक्यात होतं की या मैदानावर सगळ्या खेळाचं हे करून मोठं स्टेडियम तयार करायचं. शशी प्रभू आले, त्यांनी डिझाईन्स तयार केलं. पण ते मैदान जर पैसे खर्च करायचे असतील तर ते शासनाचंच मैदान असलं पाहिजे, तरच करता येतात. आणि ते NITनी लीजवर न्यू इंग्लिश हायस्कूल, नील सिटी आणि सिपॅनबेरा शाळांना दिलं होतं. तर मी त्यांना एवढं समजावून सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही फक्त मला काम करू द्या आणि तुमचा आहे तो पार्ट झाल्यावर मी पुन्हा तुम्हाला लीजवर करून देतो. पण त्यांना मी काही समजावू शकलो नाही आणि त्यामुळे त्या मैदानावरचा प्रोजेक्ट गेला आणि मग छिंदवाडा रोडवर ते स्टेडियमकडे तिकडे खर्च झाला आणि माझ्यानंतर NITने यांची लीजच विड्रॉ करून टाकली, ते कोर्टात गेलं. त्यामुळे तेही होऊ शकलं नाही. दुसरं, भाऊला सांगून मी साईचं एक मोठं स्टेडियम आहे आपल्या इथे भांडेवाडी प्रकल्पाच्या बाजूला, जवळपास 100 एकर जागा कॉर्पोरेशनची त्यांना दिली. पुन्हा 150 कोटी मंजूर केले आणि आजही पण तिथे थोडं अतिक्रमण आहे, कोणी प्लॉट विकून टाकले, त्या वांद्यात अडकली आणि तो प्रकल्प अर्ध्यात अटकला. आपल्या शहरामध्ये उत्तम 350 खेळाची मैदानं तयार झाली पाहिजे आणि त्या मैदानावर त्या एरियातलं जे कल्चर असेल तसे खेळाडू खेळले पाहिजे. म्हणून भाऊच्या अध्यक्षतेखाली मी कमिटी तयार केली आणि त्यातून NITला पैसे दिले. पहिल्यांदाच आतापर्यंत 60-70 कोटी